नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इंडक्शन मशीनमध्ये जी काही स्लिप आहे त्या स्लिपवरती या ठिकाणी एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत। मग याच्यामध्ये जो काही फर्स्ट एमसीक्यू आहे तो फर्स्ट एमसीक्यू आपल्या समोर आहे। द स्लिप ऑफ एन 400 वोल्ट 3 फेज 50 हर्ट्ज 4 पोल इंडक्शन मोटर व्हेन रोटेटिंग ॲट 1440 RPM इज। हा क्वेश्चन या ठिकाणी ESC ला विचारलेला आहे 2017 ला। आता स्लिप विचारलेली आहे। स्लिपचा फॉर्म्युला असतो S इज इक्वल टू NS मायनस NR डिवायडेड बाय NS। जर पर्सेंटेज मध्ये विचारले असेल त्याला काय करा, 100 ने सिंपली मल्टिप्लाय करा। याच्यामध्ये काय काय दिलं, NS दिलेला असतो का, तर NS हा बाय डिफॉल्ट या ठिकाणी दिलेला असतो, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ पोल दिले असतात आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असतात। अगेन मी सांगतोय, जो काय 4 पोल आहे त्या 4 पोलच्या मशीनसाठी NS इज इक्वल टू 120 × 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असेल आणि पोलची संख्या 4 असेल तर हा 1500 RPM असेल। जर नंबर ऑफ पोलची संख्या या ठिकाणी 6 असेल तर हा 1000 RPM असेल। जर नंबर ऑफ पोलची संख्या जर या ठिकाणी 8 असेल तर या ठिकाणी तो 750 RPM असेल। जर नंबर ऑफ पोल संख्या जर या ठिकाणी 2 असेल तर तो किती असेल, 3000 RPM असेल। म्हणजे हे रिझल्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचे, कॅल्क्युलेट करत बसायचं नाहीये। ओके, 1500 RPM मायनस NR या ठिकाणी दिलेला आहे का, मशीनचं स्पीड ॲक्च्युअली 1440 डिवायडेड बाय या ठिकाणी काय करा 1500 RPM इंटू याला 100 ने मल्टिप्लाय करा, which is equal to काय होईल बघा 60 डिवायडेड बाय 1500 इंटू 100 करा। ह्या शून्याला हे शून्य गेला, ह्या शून्याला हे शून्य गेला, 15 एके 15 आणि 15 चौकी 60। म्हणजे या ठिकाणी जी काय स्लिप आहे ती स्लिप किती येईल बघा 4% येईल, जी या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असेल। म्हणजे या केसमध्ये स्लिप किती असेल बघा 4%। ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल, राईट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। Slip of an induction machine is a 0.04 and the stator supply frequency is a 150 Hz. What will be the frequency of the rotor induced EMF? आता आपल्याला माहिती पाहिजे, जो काही रोटरची फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण F2 असं म्हणूया, which is equal to त्याला आपण FR असंही म्हणतो, which is equal to the slip times of सप्लाय फ्रिक्वेन्सी। या सप्लाय फ्रिक्वेन्सीला आपण F1 असंही म्हणू शकतो किंवा सप्लाय फ्रिक्वेन्सी सिंपली असं म्हणू शकतो। मग या ठिकाणी स्लिप दिलेला आहे 0.04 इंटू स्टेटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती, तर 150 हर्ट्ज। याच्यावर सिम्प्लिफिकेशन करा, किती येईल 4 × 10⁻⁻2 × 150, म्हणजे या ठिकाणी 600 × 10⁻⁻2 करा, विच इज इक्वल टू काय होईल 6 हर्ट्ज। ही या ठिकाणी रोटर करंटची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी येईल, काय तर रोटर करंटची फ्रिक्वेन्सी। ऑप्शन कोणता करेक्ट असेल, तर ऑप्शन नंबर 2 याचा राईट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। A 50 Hz 3-phase induction motor has a rated speed of 1440 RPM. The number of poles of the motor are। अच्छा, या ठिकाणी नंबर ऑफ पोलचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे। P इज इक्वल टू किती असेल, मशीनचं जे काय स्पीड दिलेलं असतं ते स्पीड या ठिकाणी दिलेलं असतं ते काय असतं, NR हे स्पीड असतं। या ठिकाणी NR बद्दल माहिती दिलेली आहे 1440 RPM आणि या ठिकाणी स्टेटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे F इज इक्वल टू 50 हर्ट्ज आणि आपल्याला विचारलेलं आहे जो काही पोल आहे ते त्या पोलची संख्या किती असेल। जर रोटरचं स्पीड या ठिकाणी 1440 RPM असेल आणि ही जर या ठिकाणी मोटरची केस असेल तर त्या मोटरच्या केसमध्ये काय असायला पाहिजे, तर NR हा ऑलवेज लेस दॅन NS असायला पाहिजे। म्हणजेच NS हा या ठिकाणी काय पाहिजे, NR पेक्षा ग्रेटर पाहिजे। म्हणजे जो काही या ठिकाणी स्पीड यायला पाहिजे तो स्पीड कसा पाहिजे, तर NS या ठिकाणचं ग्रेटर दॅन 1440 RPM या ठिकाणी यायला पाहिजे। याचा अर्थ जर सिंक्रोनस स्पीड याच्यापेक्षा ग्रेटर यायला पाहिजे तर नंबर ऑफ पोलची संख्या या केसमध्ये किती असेल। आता 1440 हे RPM रोटरचं स्पीड आहे। NS इज इक्वल टू काय असतो, तर 120 × 50 हर्ट्ज डिवायडेड बाय नंबर ऑफ पोल आपल्याला माहिती नाही। तर ॲक्च्युअली सिंक्रोनस स्पीड 1440 च्या जवळचं कोणतं आहे, तर सिंक्रोनस स्पीड 1440 च्या जवळचं आहे 1500 RPM। ते 1500 RPM कोणत्या फ्रिक्वेन्सीला, तर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीला। मग जर 1500 RPM हे या ठिकाणचं स्पीड पाहिजे असेल म्हणजे 1500 RPM इज इक्वल टू 120 × 50 डिवायडेड बाय P केलं। याचं जर सिम्प्लिफिकेशन केला तर आपण पोलची संख्या किती येईल, या ठिकाणी 4 ही या ठिकाणी पोलची संख्या येईल। म्हणजे NS हा 1500 RPM असण्यासाठी जो काही नंबर ऑफ पोल असतो, नंबर ऑफ पोल या ठिकाणी किती असतो, 4 असतो। म्हणजे या मशीनचे नंबर ऑफ पोल किती असतील बघा, 4 असतील। 6 जे काय पोल असतील त्या पोलमध्ये 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीसाठी जे काही स्पीड असेल सिंक्रोनस ते किती असेल, 1000 RPM असेल। नेक्स्ट क्वेश्चन।
इन द इंडक्शन जनरेटर वर्क्स बिटवीन द स्लीप. आता जो काही इंडक्शन जनरेटर आहे, जे काय मशीन असते, त्या मशीनचे दोन टाईप असतात. एक तर असेल या ठिकाणी मोटर आणि सेकंड असेल या ठिकाणी जनरेटर. मग इंडक्शन मशीन या ठिकाणी मोटर म्हणून वर्क कधी होईल, तर ज्या वेळेस एनआर हा या ठिकाणी लेस दॅन एनएस असेल त्या केसमध्ये. मग एनआर जर लेस दॅन एनएस असेल तर त्या केसमध्ये जी काय स्लिप असेल ती स्लिप या ठिकाणी काय असेल, लेस दॅन 1 असेल. बरोबर आहे का. जर एनआर हा जर या ठिकाणी ग्रेटर दॅन एनएस असेल तर या केसमध्ये जी काय स्लिप असेल ती स्लिप या ठिकाणी लेस दॅन 0 असेल, म्हणजे ती कशी असेल, निगेटिव्ह असेल. या केसमध्ये स्लिप कशी पाहिजे, या ठिकाणी निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे जर मशीन या ठिकाणी इंडक्शन जनरेटर म्हणून वर्क करत असेल तर त्या केसमध्ये जी काय स्लिप आहे ती स्लिप कशी पाहिजे, लेस दॅन 0 पाहिजे. ही स्लिप या ठिकाणी पॉसिबल आहे का, नाही. ही तिकीट स्लिप या ठिकाणी पॉसिबल नाही. ही कोणासाठी असेल, तर इंडक्शन मोटरसाठी असेल, कारण लेस दॅन 1 आहे. या ठिकाणी लेस दॅन 2 आहे आणि 1 पासून ग्रेटर आहे, म्हणजे ही जी काय स्लिप आहे ती स्लिप कोणाच्या केसमध्ये असेल, तर ब्रेकिंगच्या केसमध्ये असेल. स्लिप लेस दॅन 0 ही पॉसिबल आहे कोणाच्या केसमध्ये, तर इंडक्शन जनरेटरच्या केसमध्ये. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल बघा, राईट आन्सर असेल. म्हणजे जी काय स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी इंडक्शन मोटरच्या केसमध्ये पॉझिटिव्ह पाहिजे आणि इंडक्शन जनरेटरच्या केसमध्ये कशी पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह स्लिप या ठिकाणी एकाच ठिकाणी पॉसिबल आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. बघा या ठिकाणी मोटरिंग मोडसाठी स्लिप कशी आहे, तर पॉझिटिव्ह आहे. जनरेटिंग मोडसाठी जी काय स्लिप आहे ती स्लिप कशी आहे, निगेटिव्ह आहे. आणि ब्रेकिंगसाठी स्लिप ही काय, तर ग्रेटर दॅन 1 आहे. या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. A properly shunted center zero galvanometer is connected in the rotor circuit of a 6-pole 50 Hz wound rotor induction motor. If the galvanometer makes 90 complete oscillation in 1 minute, calculate the rotor speed. या ठिकाणी रोटरचं स्पीड कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. NR इज इक्वल टू किती असेल. अच्छा, दिलेलं काय काय आहे, तर मशीन ही 6 पोलची मशीन आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे NS इज इक्वल टू 120 इंटू 50 डिवायडेड बाय 6 पोलची मशीन आहे. कॅल्क्युलेशन करा, आन्सर येईल 1000 RPM. किती येईल, 1000 RPM. आता NR विचारलेलं आहे आणि जे काही मशीन आहे ती मशीन काय, तर इंडक्शन मोटर म्हणून या ठिकाणी वर्क होते. जर मशीन ही या ठिकाणी इंडक्शन मोटर म्हणून वर्क होत असेल तर जो काही NR आहे तो NR काय पाहिजे, लेस दॅन NS पाहिजे. NS किती आहे, या ठिकाणी 1000 RPM आहे, म्हणजे NR मस्ट बी लेस दॅन 1000 RPM या ठिकाणी पाहिजे. जर थोडेसे आपण ऑप्शन पाहिले तर ऑप्शन मध्ये हा ऑप्शन गेला, त्यानंतर हाई ऑप्शन या ठिकाणी गेला, कारण ऑपरेशन या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. हाई ऑप्शन या ठिकाणी गेला. राहिलेला जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन कोणता आहे, तर 970 RPM आहे. म्हणजे या केसमध्ये जो काही NR असेल तो NR किती असेल बघा, 970 RPM असेल. विथ द हेल्प ऑफ आपण फक्त ऑप्शन या ठिकाणी याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला, कारण मोटरच्या केसमध्ये NR हा काय असेल, लेस दॅन सिंक्रोनस स्पीड असेल. अच्छा, अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं. पण जर आपल्याला अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करायचं नसेल, जर आपल्याला थोडंसं याच्या मार्फत जर कॅल्क्युलेटिव्ह पार्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो. आता या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर मेक्स 90 कंप्लीट ऑसिलेशन इन 1 मिनिट. मग आपण प्रिव्हियस सेशनमध्ये ज्यावेळेस आपण पाहत होतो की जो काही रोटर करंटची फ्रिक्वेन्सी आहे ती रोटर करंटची फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असते, तर जो काही गॅल्व्हनोमीटर आहे तो गॅल्व्हनोमीटरचे जे काही कंप्लीट ऑसिलेशन आहेत ते गॅल्व्हनोमीटरचे कंप्लीट ऑसिलेशन इन 1 मिनिट इज इक्वल टू द रोटर करंट फ्रिक्वेन्सी असते. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. मग जो काही FR असेल तो FR या केसमध्ये किती असेल, तर 90 ऑसिलेशन आहेत. किती मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये. सेकंद किती, 60. म्हणजे 9 डिवायडेड बाय 6 म्हणजे या ठिकाणी 3/2 होईल. म्हणजे या ठिकाणी 1.5 हर्ट्ज ही या ठिकाणी काय होईल, तर रोटर करंटची फ्रिक्वेन्सी होईल. काय होईल या ठिकाणी, ती रोटर करंटची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी होईल. मग स्टेटरची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती असते किती आहे, तर 50 हर्ट्ज आहे. याच्यावरून जो काही FR आहे तो FR इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ स्टेटर फ्रिक्वेन्सी. देअरफॉर 1.5 ठेवा किंवा ॲज इट इज 3/2 ठेवा. काय ठेवा, ॲज इट इज या ठिकाणी 3/2 ठेवा इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी किती आहे या ठिकाणी, 50 हर्ट्ज ही सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे. याच्यावरून जी काय स्लिप असेल ती स्लिप इज इक्वल टू 3 इंटू स्लिप काय या ठिकाणी होईल बघा, 3 डिवायडेड बाय 2 इंटू 50 होईल. म्हणजेच 3 डिवायडेड बाय 100 ही स्लिप होईल. म्हणजेच 0.03 या ठिकाणी काय झाली बघा, स्लिप झाली. जर स्लिप आपल्याकडे अशा पद्धतीने आली तर फॉर्म्युला आपल्याकडे असतो NR इज इक्वल टू 1 मायनस स्लिप किती आहे 0.03 इंटू NH ची व्हॅल्यू किती आहे 1000 आहे.
म्हणजेच 0.97 इंटू 1000 करा, आपल्याकडे आन्सर येऊन जाईल अगेन 970 RPM, जे की आपण या ठिकाणी बाय ऑब्झर्विंग या ठिकाणी केलं होतं. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे, थोडंसं ॲनालिसिस आपल्याला या ठिकाणी करता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, in an induction motor if the rotor is locked then the rotor frequency of the induction motor will be. अच्छा, आता या ठिकाणी काय म्हणताय बघा, रोटरला या ठिकाणी लॉकड केलेलं आहे. जर रोटर या ठिकाणी लॉकड केलेला असेल तर या केसमध्ये NR इज इक्वल टू किती होईल, तर NR इज इक्वल टू 0 होईल, कारण रोटरला या ठिकाणी रोटेट करू देत नाही, तर रोटरला या ठिकाणी स्टॉप केलेला आहे, रोटरला या ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. जर याला ब्लॉक केले असेल तर या केसमध्ये जी काही स्लिप असेल ती स्लिप किती असेल, तर S इज इक्वल टू NS मायनस NR किती आहे 0 डिवायडेड बाय NS, म्हणजे जी काही स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी काय आहे तर 1 आहे, म्हणजे स्लिप 1 आहे. मग या केसमध्ये जी काय रोटर फ्रिक्वेन्सी ऑफ द इंडक्शन मोटर असेल ती FR इज इक्वल टू काय असते, तर स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. आता या केसमध्ये जी काही स्लिप आहे ती स्लिप किती आहे 1 आहे, 1 इंटू या ठिकाणी काय असेल तर फ्रिक्वेन्सी ऑफ द सप्लाय असेल, म्हणजे FR या केसमध्ये काय असेल तर FR इज इक्वल टू सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल सिंपली. मग ऑप्शन पहा, इक्वल टू द सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल, लेस दॅन सप्लाय फ्रिक्वेन्सी, मोर दॅन 0, तर ऑप्शन नंबर फर्स्ट बघा, इक्वल टू द सप्लाय फ्रिक्वेन्सी रोटर फ्रिक्वेन्सी. ज्यावेळेस जो काय रोटर आहे तो रोटर या ठिकाणी लॉकड केलेला आहे किंवा ब्लॉकड केलेला आहे या केसमध्ये. अगेन कधी पॉसिबल आहे, तर अगेन FR इज इक्वल टू F पॉसिबल आहे लॉकड रोटरच्या केसमध्ये. त्यानंतर स्टँड स्टीलच्या केसमध्ये सुद्धा अशा पद्धतीची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी पॉसिबल आहे. पण अंडर रनिंग कंडिशन मध्ये काय होईल बघा, अंडर रनिंग कंडिशन जो काही FR आहे तो FR इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल, त्या ठिकाणी स्लिप इज इक्वल टू 1 नसेल, म्हणजेच या ठिकाणी जो काही FR आहे तो FR या ठिकाणी लेस दॅन द सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल. हाय रिझल्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. पुढे जाऊया, द पॉवर इनपुट टू द रोटर ऑफ द 440 वोल्ट 50 हर्ट्ज 6 पोल इंडक्शन मोटर इज 100 किलोवॅट. द रोटर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑब्झर्व्ड टू मेक 100 कंप्लीट अल्टरेशन पर मिनिट, कॅल्क्युलेट इट स्लिप्स. आता या ठिकाणी स्लिपचं कॅल्क्युलेशन आपल्याला विचारलेलं आहे. आता रोटर मध्ये या ठिकाणी काय म्हणतात बघा, द रोटर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज ऑब्झर्व्ड टू मेक 100 कंप्लीट अल्टरेशन पर मिनिट, म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. म्हणजे ऍक्च्युअली दिलेली काय या ठिकाणी, तर रोटरची फ्रिक्वेन्सी F2 इज इक्वल टू काय होईल या ठिकाणी 100 डिवायडेड बाय 60, म्हणजे 100 कंप्लीट अल्टरेशन करते पर मिनिट. म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा 10/6 विच इज इक्वल टू 5/3 ही जे काय रोटरची फ्रिक्वेन्सी आहे ती रोटरची फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे 5/3 हर्ट्ज. आता विचारलेलं आहे आपल्याकडे स्लिपचं कॅल्क्युलेशन. मग आपल्याला माहिती पाहिजे FR इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. देअरफॉर स्लिप इज इक्वल टू काय होईल तर FR डिवायडेड बाय सप्लायची फ्रिक्वेन्सी. आता FR या ठिकाणी किती आहे 5/3 डिवायडेड बाय सप्लायची फ्रिक्वेन्सी किती आहे तर 50 आहे. सप्लायची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी किती आहे 50 आहे. जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं आपण तर याचं जे काय आन्सर आहे ते आन्सर किती येईल बघा 0.33 येईल. म्हणजे 3.33% या ठिकाणी काय येईल बघा स्लिपची व्हॅल्यू येईल. ऑप्शन नंबर सेकंड थर्ड या ठिकाणी काय असेल याचा राईट आन्सर असेल. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करणं या ठिकाणी जमलं पाहिजे. ओके, नेक्स्ट, a 6-pole 3-phase induction motor operates from a supply whose frequency is 60 hertz. Calculate the speed of the rotor when the slip is 0.03. आता 6 पोलची मशीन आहे. मशीन किती पोलची आहे 6 पोलची आहे. जो काय फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 60 हर्ट्ज आहे आणि जी काय या ठिकाणची स्लिप आहे ती स्लिप किती आहे बघा 0.03 आहे. आता NS इज इक्वल टू या ठिकाणी डायरेक्टली 1000 लिहायचं नाही कारण नंबर ऑफ पोल किती या ठिकाणी 6 आहेत. जर नंबर ऑफ पोल या ठिकाणी 6 असेल तर NS इज इक्वल टू 122 फ्रिक्वेन्सी आहे 60 डिवायडेड बाय काय करा तर डिवायडेड बाय 6 करा. म्हणजेच किती होईल यानं याला 10 ने भाग जाईल. म्हणजेच स्पीड किती येईल तर 1200 RPM हे या ठिकाणचं काय येईल बघा सिंक्रोनस स्पीड येईल. कायला सिंक्रोनस. आता सिंक्रोनस स्पीड जर या ठिकाणी 1200 RPM आला तर जो काही येणार आहे तो येणार या ठिकाणी अगेन काय यायला पाहिजे या 1200 RPM पेक्षा कमी यायला पाहिजे पण तो 1200च्या जवळ असायला पाहिजे. मग 1200च्या जवळ यामध्ये हा ऑप्शन नाहीये, हा नाहीये, हा नाहीये. मोस्टली करेक्ट ऑप्शन कोणता असेल तर या केस मध्ये हा असेल कारण तो 1200च्या जवळ आहे. आता स्लिपची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे NS झाला. फॉर्म्युलेनुसार NR इज इक्वल टू काय होईल 1 - 0.03 ही स्लिप दिलेली आहे.
इंटू 1200 करा विच इज इक्वल टू 0.97 इंटू 1200 RPM करा. आन्सर अगेन येईल आपल्याकडे 1164 RPM. या केसमध्ये याचं काय असेल बघा, राईट आन्सर असेल. कॅल्क्युलेट करून बघा 1 मायनस 0.03 इंटू 1200 म्हणजे 1200 किती येईल तर 1164 या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा राईट आन्सर असेल. फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर करंट इन अन इंडक्शन मोटर इज गिव्हन बाय. आता जो काय रोटर करंट आहे त्याला आपण F2 असं म्हणूया विच इज इक्वल टू Fr इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. काय तर स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी. अशा पद्धतीचे काय दिलेले असते आपल्याला रोटर करंटची फ्रिक्वेन्सी दिलेली असते. म्हणजे सिंपली या ठिकाणी Fs असं म्हणू शकतो वेअर F इज नथिंग बट द स्टेटर फ्रिक्वेन्सी अँड S इज नथिंग बट द स्लिप. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. The frequency of the EMF in the stator of a 4-pole induction motor is 60 Hz and that of the in a rotor is 1.5 Hz. Find its slip. आता स्लिप विचारलेले आहे आपल्याला माहिती पाहिजे Fr इज इक्वल टू S टाइम्स ऑफ S टाइम्स ऑफ F. स्लिपचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. स्लिप इज इक्वल टू काय होईल Fr डिवायडेड बाय F होईल. आता Fr दिलेला आहे 1.5 डिवायडेड बाय जो काय स्टेटरची फ्रिक्वेन्सी, स्टेटरची फ्रिक्वेन्सी किती आहे 60 हर्ट्ज या ठिकाणची स्टेटरची फ्रिक्वेन्सी आहे. जर आपण सिम्प्लिफिकेशन करायला गेलो तर काय होईल 150 इंटू 10 टू द पॉवर -2 करूया कारण याच्यामध्ये 2 झिरो ऍड केले. डिवायडेड बाय काय करू आपण 60 करूया. या झिरोला हा झिरो गेला 3 5 15 आणि 3 2 6 म्हणजे 2.5 इंटू 10 टू द पॉवर -2 येईल. म्हणजे हे -2 आहे याच्या इकडे 2 शून्य घ्यावं लागतील. म्हणजे Fr इज इक्वल टू काय होईल 0.025 येईल विच इज इक्वल टू 2.5%. या केसमध्ये काय असेल सॉरी Fr नाही या केसमध्ये काय असेल हे स्लिप असेल. म्हणजे स्लिप या ठिकाणची काय असेल तर स्लिप इज इक्वल टू 2.5% असेल. ऑप्शन आहे का तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. जी काय या केस मधली जी काय स्लिप असेल ती स्लिप किती असेल बघा 2.5%. दॅट इज ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय आहे करेक्ट आहे. या ठिकाणी स्लिपचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. अशा पद्धतीने आपण स्लिपचं कॅल्क्युलेशन करू शकतो. नेक्स्ट 8 पोलची मशीन आहे 50 हर्ट्ज या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे. तिचं ऑपरेटिंग स्पीड NR इज इक्वल टू आहे 720. द फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर करंट इज रोटर करंटची फ्रिक्वेन्सी किती असेल Fr इज इक्वल टू किती असेल. आता Fr काय असतो तर Fr इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी असतो. याच्यामध्ये स्लिप किती असेल NS या केसमध्ये किती असेल तर 120 इंटू 50 हर्ट्ज आहे डिवायडेड बाय 8 करा विच इज इक्वल टू 750 RPM. हा या केस मधला NS येईल. आता स्लिप या केस मध्ये किती होईल तर 750 मायनस 720 डिवायडेड बाय 750 करा म्हणजेच किती होईल तर 30 डिवायडेड बाय 750 म्हणजे याला हा गेला. स्लिप इज इक्वल टू काय आली 1 डिवायडेड बाय 25. या केस मधली काय झाली बघा स्लिप झाली. आता जर 1 डिवायडेड बाय 25 ही स्लिप झाली असेल तर Fr इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. ओके, मग Fr आपल्याला विचारलेला आहे 1 डिवायडेड बाय 25 इंटू सप्लायची फ्रिक्वेन्सी किती आहे 50. सिम्प्लिफिकेशन करा काय येईल 2 हर्ट्ज या ठिकाणी याचं राईट आन्सर येईल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. The tendency of the induction motor to run at a stable speed as low as 1/7 of its normal speed and being unable to pick up its normal speed is known as. आता जे काय इंडक्शन मशीन आहे ते इंडक्शन मशीन तिच्या सिंक्रोनस स्पीडच्या 1/7 स्पीडला या ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न करते पण ते स्टेबल रोटेट करते स्लो या ठिकाणी रोटेट करते. या स्पीडला किंवा अशा मशीनच्या टेंडन्सीला काय म्हणतो आपण तर त्याला आपण म्हणतो क्राउलिंग. त्याला आपण काय म्हणतो क्राउलिंग. मग क्राउलिंग म्हणजे काय असं तर रेंगाळणं असं म्हणतं. मग हे रेंगाळणं कशामुळे येतं तर जे काही स्लॉट्स आहेत इंडक्शन मशीन मध्ये तर त्यांचा आपण नंबर हा इक्वल केला तर इक्वल नंबरचे स्लॉट केले त्याच्यामध्ये हार्मोनिक या ठिकाणी प्रोड्यूस होतात आणि हार्मोनिक मुळे मशीन या ठिकाणी काय होते तिच्या 1/7 स्पीडला ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न करते त्याला आपण क्राउलिंग असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी फर्स्ट असा करेक्ट असेल. ही क्राउलिंग कुठे होते तर ड्युरिंग रनिंग कंडिशन मध्ये होते. कुठं तर ड्युरिंग रनिंग कंडिशन. याला प्रिव्हेंट करायचं आहे कुणाला क्राउलिंगला. आपण काय करतो जो काही रोटर आहे त्या रोटरला एक तर स्केविंग करण्याचा प्रयत्न करतो आणि सेकंड जे काही स्लॉट्स आहेत ते स्लॉट्स ठिकाणी आपण अनइक्वल ठेवण्याचा प्रयत्न करतो. क्वागिंग कधी होते तर क्वागिंग ॲट स्टार्टिंग कंडिशन मध्ये होते जे की त्याला
मॅग्नेटिक लॉकिंग होतं कुणाचं, स्टेटर टीथचं आणि रोटर टीथचं. त्याच्यामध्ये काय होते, मशीन या ठिकाणी रिफ्यूज टू स्टार्ट, त्याला आपण म्हणतो क्लॉगिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, a 4-pole 3-phase induction motor operates from a supply whose frequency is 50 Hz. Calculate the speed of the rotor and the frequency of the rotor currents when slip is equal to 0.04. आता रोटरचं स्पीड विचारलेलं आहे आणि काय विचारले, रोटरची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी विचारलेलं आहे. स्लिप दिलेलं आहे डायरेक्टली, फ्रिक्वेन्सी 50 Hz दिलेला आहे, नंबर ऑफ पोल या ठिकाणी 4 दिलेला आहे. तर NS इज इक्वल टू स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी 1500 RPM होईल, कारण 50 Hz फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ पोल या ठिकाणी 4 आहे. रोटरचं स्पीड काय होईल तर 1 - 0.04 इंटू 1500 RPM विच इज इक्वल टू 0.96 इंटू 1500 करा, किती होईल 0.96 इंटू 1440 RPM हे काय होईल बघा, रोटरचं या ठिकाणी स्पीड होईल. जर 1440 हे रोटरचं स्पीड असेल तर या ठिकाणी 1440 आहे, याही ठिकाणी 1440 आहे, हा गेला, त्यानंतर हाही गेला, राहिले कोण, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. दुसरं विचारलेलं आहे रोटर करंटची फ्रिक्वेन्सी. आता रोटर करंटच्या फ्रिक्वेन्सीची रेंज जनरली किती असते, 1 हर्ट्ज पासून 4 हर्ट्ज पर्यंत असते रोटर करंटची फ्रिक्वेन्सी. जर एवढी असेल तर या ऑप्शन मध्ये आहे 40 हर्ट्ज, 48 हर्ट्ज, म्हणजे हा या ठिकाणी ऑप्शन गेला. राहिलेला ऑप्शन कोणता आहे तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि जे याचं काय असेल राईट आन्सर असेल. आता NR या ठिकाणी भेटलेला आहे, आपल्याला रोटर करंटची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. रोटर करंटची फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू स्लिप ऑलरेडी दिलेला आहे 0.04 इंटू 50 हर्ट्ज काय तर स्टेटरची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे या ठिकाणी 2 हर्ट्ज येईल. ज्यावेळेस आपण याचे कॅल्क्युलेशन करूया, म्हणजे ऑप्शन नंबर 4 त्याचं काय असेल बघा राईट आन्सर असेल. 3 फेज ची मशीन आहे, ऑलमोस्ट रन्स ॲट 1000 RPM ॲट नो लोड अँड 950 RPM ॲट फुल लोड when the supplied with the power from the 50 Hz 3 phase line. The frequency of the rotor voltage is, आता रोटर व्होल्टेजची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती असेल अशा पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. जी काय मशीन आहे त्या मशीन मध्ये काय केलेलं आहे, मशीन नो लोडला या ठिकाणी 1000 RPM ला रन करते आणि लोडच्या केस मध्ये 950 RPM ला काय करते, रन करण्याचा प्रयत्न करते. मशीनचे स्टेटरची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज, रोटरची फ्रिक्वेन्सी किती असेल तर फॉर्म्युला असतो FR इज इक्वल टू S टाइम्स ऑफ F असतो. FR इज इक्वल टू S टाइम्स ऑफ F. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही नंबर ऑफ पोल आहे ते नंबर ऑफ पोल या ठिकाणी दिलेले नाहीत, पण मशीनचं फुल लोडचं स्पीड दिलेलं आहे 950 RPM आणि नो लोडच्या केस मधलं स्पीड दिलेलं आहे किती तर 1000 RPM आणि 50 हर्ट्ज या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे. जर 50 हर्ट्ज याच्यावरती फ्रिक्वेन्सी असेल तर नो लोडचे स्पीड हे ऑलमोस्ट इक्वल टू काय असतं तर सिंक्रोनस स्पीड ऑफ द मशीन असतं. नो लोडच्या केस मध्ये जो काही रोटर आहे तो रोटर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीडच्या जवळ या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे अप्रॉक्सिमेट त्या दोघांचं स्पीड कसं असतं सेम असतं, विच इज इक्वल टू काय होईल मग 120 F डिवायडेड बाय P होईल. काय होईल 120 F डिवायडेड बाय P. याच्यावरून आपण नंबर ऑफ पोल कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे 1000 हे या ठिकाणचं स्पीड आहे इंटू या ठिकाणी काय करा 1000 डिवायडेड बाय 120 इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे तर 50 आहे इज इक्वल टू या ठिकाणी काय होईल 1 डिवायडेड बाय P होईल, म्हणजे नंबर ऑफ पोल किती असतील त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला ठिकाणी करायचं आहे. या 2 शून्यला या 2 शून्य गेल्या, या ठिकाणी राहिलं काय विच इज इक्वल टू काय राहिलं तर 10 डिवायडेड बाय 60 राहिलं इज इक्वल टू 1 बाय P. देअरफॉर नंबर ऑफ पोल या ठिकाणी किती होतील तर नंबर ऑफ पोल या ठिकाणी 6 होतील. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला पोल बद्दल या ठिकाणी माहिती पाहिजे, पोल किती असायला पाहिजे. तर तसं पण 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आहे आणि मशीनचं स्पीड या ठिकाणी क्लोजर टू द 1000 आहे, म्हणजे नंबर ऑफ पोल या ठिकाणी किती पाहिजे तर 6 पाहिजेत असंही आपल्याला ठिकाणी समजलं असतं. मग नंबर ऑफ पोल झाले 6, सिंक्रोनस स्पीड आपल्याकडे भेटलं 1000, मग स्लिप किती येईल तर 1000 मायनस 950 डिवायडेड बाय 1000 इंटू काय करा 100 करा, म्हणजेच 50 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 केलं तर या 2 शून्यला या 2 शून्य गेला, स्लिप किती आली तर स्लिप आली 5%. आता 5% म्हणजे पर मिनिट मध्ये किती असेल तर 0.05 असेल. या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा 0.05 इंटू 50 करा विच इज इक्वल टू होईल 2.5 हर्ट्ज. या केसमध्ये रोटर करंटची फ्रिक्वेन्सी असेल ऑप्शन नंबर 2 या केसमध्ये याचा राईट आन्सर असेल.
A voltmeter gives a 120 oscillation per minute when connected to the rotor of an induction motor. The stator frequency is 50 Hz. The slip of the motor is. जो काय व्होल्टमीटर आहे तो व्होल्टमीटर कुठे कनेक्ट केलेला आहे तर रोटरला कनेक्ट केलेला आहे असं सांगितलंय. आणि जो काय व्होल्टमीटर असेल, जो काही गॅल्व्हनोमीटर असेल, त्याचे ऑसिलेशन पर मिनिट इज नथिंग बट द रोटर करंट फ्रिक्वेन्सी. त्याला आपण म्हणतो रोटरची करंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. मग FR इज इक्वल टू काय होईल तर FR इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय 60 पर मिनिट मध्ये देतोय. म्हणजे 2 हर्ट्ज ही काय झाली FR झाली. देअरफॉर स्लिप इज इक्वल टू काय होईल तर FR डिवाइडेड बाय F होईल. काय होईल FR डिवाइडेड बाय F which is equal to 2 divided by 50. म्हणजेच या ठिकाणी स्लिप काय होईल तर 0.04 ही या ठिकाणी स्लिप होईल. याला 100 ने मल्टिप्लाय करा किती होईल तर 4% या ठिकाणी याचा राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, what is the operating slip of an 400 volt 50 Hz 6 pole 3 phase induction motor while speed is 936 rpm with a 400 volt 48 Hz 3 phase supply. अच्छा, या ठिकाणी काय विचारले आहे आपल्याला ऑपरेटिंग स्लिप या ठिकाणी विचारलेली आहे. कुणाची तर 400 वोल्टची मशीन आहे, 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आहे, 6 पोल आहे. त्याच्यामध्ये जी काय मशीन आहे त्या मशीनचं स्पीड आहे 936 rpm. पण त्यावेळेस जो काय सप्लाय तो सप्लाय किती असेल त्या ठिकाणी 48 हर्ट्जचा या ठिकाणी सप्लाय असेल. हा क्वेश्चन बघा एला विचारलेला आहे आणि ESC ला सुद्धा विचारलेला आहे. आता जी काय मशीन आहे त्या मशीनचं स्पीड दिलेलं आहे 936 rpm. पण कधी ज्या वेळेस मशीनला सप्लाय दिलेला असेल 400 वोल्ट आणि 48 हर्ट्जचा सप्लाय असेल, जे काही नंबर ऑफ पोल असतील ते नंबर ऑफ पोल तर या ठिकाणी 6 असतील. फक्त सप्लायची काय फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी ठिकाणी काय केले रिड्यूस केलेली आहे. म्हणजे या केस मध्ये NS किती असेल तर NS इज इक्वल टू 120 × 48 होईल डिवाइडेड बाय काय करा नंबर ऑफ पोल 6 झाले. म्हणजे जर याचा आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर सिम्प्लिफिकेशन केलं आन्सर किती येईल 120 × 48 डिवाइडेड बाय 6 करा. आन्सर येईल या ठिकाणी याचा 960. आता 960 हे काय झालं या ठिकाणचं तर हे झालं या ठिकाणी स्टेटर मॅग्नेटिक फील्डचं स्पीड, ज्यालाच आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड. ज्यालाच आपण काय म्हणतो सिंक्रोनस स्पीड. मग याच्यावरून स्लिपचं कॅल्क्युलेशन करा 960 मायनस 936 डिवाइडेड बाय 960 म्हणजे किती होईल या ठिकाणी येईल 24 डिवाइडेड बाय 960 होईल. आता 24 डिवाइडेड बाय 960 इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन करावं लागेल इज इक्वल टू किती होईल तर 0.025 म्हणजेच 2.5% या केसमध्ये स्लिप होईल. ऑप्शन कोणता असेल तर ऑप्शन नंबर C या केसमध्ये याचा राईट आन्सर असेल. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला ठिकाणी एक्झाम मध्ये येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्टेटर ऑफ एन 415 वोल्ट 50 हर्ट्ज 4 pole slipring induction motor excited by the rated frequency with the slipring open circuited. The rotor is made to rotate at a speed of 600 rpm in the opposite direction to the normal direction. The frequency of the induced voltages across the slip ring is. अच्छा, या ठिकाणी विचारलेलं काय आहे बघा, जो काही रोटर आहे त्या रोटर मध्ये इंड्यूस झालेली फ्रिक्वेन्सी या ठिकाणी विचारलेला आहे. पण जो काही या ठिकाणचा रोटर असेल तो रोटर या ठिकाणी काय करतोय रिव्हर्स डायरेक्शनने या ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. कसा तर रिव्हर्स डायरेक्शननं. मग 4 पोलची मशीन आहे. या केसमध्ये NS इज इक्वल टू किती असेल तर NS इज इक्वल टू असेल 1500 rpm. आता NR या ठिकाणी दिलेला आहे तो NR किती आहे या केसमध्ये तर 600 rpm हा या ठिकाणचा NR आहे. पण जो काही रोटर आहे तो रोटर या ठिकाणी काय करतोय रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय नॉर्मल स्पीड पेक्षा. मग या दोघांमधलं रिलेटिव्ह स्पीड काय होईल तर या दोघांमधलं रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू स्टेटरचं स्पीड स्टेटर मॅग्नेटिक फील्ड 1500 मायनस ऑफ मायनस 600 म्हणजे या दोघांमध्ये 2100 rpm हे काय झालं बघा या ठिकाणचं रिलेटिव्ह स्पीड झालं. याच्यावर याची स्लिप काय झाली बघा, स्लिप इज इक्वल टू NS मायनस ऑफ मायनस NR डिवाइडेड बाय NS करा. म्हणजेच स्लिप या ठिकाणी किती होईल बघा NS किती आहे तर 1500 आहे. मायनस मायनस काय होईल प्लस होईल 600 डिवाइडेड बाय या ठिकाणी काय असेल तर 1500 म्हणजेच स्लिप या ठिकाणी होईल बघा 2100 डिवाइडेड बाय 1500
म्हणजे 3×7 21 आणि 3×5 15 म्हणजे 7/5 म्हणजेच या ठिकाणी किती होईल तर 0 पॉइंट किती होते सॉरी 1.4 होते का स्लिप 7/5 इज इक्वल टू तर स्लिप इज इक्वल टू 1.4 होते। जर स्लिप या ठिकाणी 1.4 होते स्लिप काय होते 1.4 होते म्हणजे स्लिप या ठिकाणी काय आहे तर ग्रेटर दॅन 1 आहे। स्लिप या ठिकाणी काय झाले ग्रेटर दॅन 1 झाले। ही झाली आहे कुठली स्लिप तर बॅकवर्ड केस मधली ही झाली स्लिप। कुठल्या केस मधले बॅकवर्ड केस मधले का कारण या ठिकाणी रोटरला आपण काय करतोय अपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय। काय करतोय रोटरला आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे स्लिप जर या ठिकाणी 1.4 आली तर Fr इज इक्वल टू काय होईल S टाइम्स ऑफ F होईल। मग S किती आहे 1.4 आहे। सप्लाय फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्ज आहे। याचं सिंप्लिफिकेशन करा 14×5 किती होईल 70 म्हणजे 70 हर्ट्ज या ठिकाणी काय येईल बघा रोटार करंटची फ्रिक्वेन्सी येईल। काय येईल तर रोटार करंटची फ्रिक्वेन्सी ओके म्हणजे रोटार करंटची फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे अशा पद्धतीने। आता हा जो काय क्वेश्चन होता हे क्वेश्चनला आपण दुसऱ्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। आता दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह कसं करायचं त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी पाहूया। आपण फर्स्ट केस मध्ये काय केलं जी काय स्लिप आहे त्या स्लिपलाच आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं की जो काय रोटर आहे तो रोटर काय करतोय रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय। पण जर स्लिप आपण वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायला गेलो म्हणजे आपल्या नॉर्मल मेथडनुसार जर आपण स्लिपचं कॅल्क्युलेशन करायला गेलो तर त्यानुसार आपल्याला काय आन्सर येईल ते आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। आता स्लिप इज इक्वल टू काय होईल तर ns मायनस nr डिवाइडेड बाय ns which is equal to 1500 minus 600 या ठिकाणी किती आहे तर 600 आहे डिवाइडेड बाय काय होईल या ठिकाणी 1500 होईल which is equal to 900 divided by 1500 म्हणजेच या ठिकाणी काय येईल बघा 3/5 म्हणजे जे काय स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणची किती येते 0.06 या ठिकाणची स्लिप येते। पण ही स्लिप कधी पॉसिबल आहे तर दिस स्लिप इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड डायरेक्शन स्लिप और फॉरवर्ड स्लिप म्हणूया यालाच आपण SF असंही म्हणूया। आपल्याला रोटर काय करतोय तर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रोटेट करतोय। मग जर रोटर या ठिकाणी रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रोटेट करत असेल तर ते बॅकवर्डची स्लिप काय असते स्लिप इन बॅकवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू 2 मायनस स्लिप इन फॉरवर्ड डायरेक्शन which is equal to 2 minus 0.06 करा आन्सर येईल आपल्याकडे अगेन 1.4 काय येईल 1.40 म्हणा किंवा 4 म्हणा। ही काय झाली बॅकवर्ड रोटेशन मधली स्लिप झाली म्हणजे स्लिपचं कॅल्क्युलेशन आपण याही फॉर्म मध्ये करू शकतो असं या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो। मग अगेन या ठिकाणी Fr इज इक्वल टू काय होईल बॅकवर्ड मधली स्लिप इंटू सप्लाय फ्रिक्वेन्सी 1.4 इंटू 50 करा अगेन आन्सर येईल 70 हर्ट्ज काय येईल 70 हर्ट्ज। ऑप्शन नंबर सेकंड अगेन या केस मध्ये काय असेल याचा राईट आन्सर असेल म्हणजे दोन्ही वेळेला आपल्याला याचं काय करता आलं पाहिजे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे। दिलेला आहे 70 हर्ट्ज याचं काय असेल बघा राईट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे गेट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला विचारलेला क्वेश्चन आहे 2017 ला 4 पोलची मशीन आहे वर्किंग ॲज अन इंडक्शन जनरेटर। मशीन काय करते तर इंडक्शन जनरेटर म्हणून वर्क होते। The generator supply frequency is 60 hertz. The rotor current frequency is 5 hertz. Then the mechanical speed of the rotor in RPM is. आता मेकॅनिकल स्पीड या ठिकाणी आपल्याला कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे तर RPM मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे। मशीन काय म्हणून वर्क होते तर इंडक्शन जनरेटर म्हणून वर्क होते। याची सप्लाय फ्रिक्वेन्सी किती आहे तर सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्ज आहे। नंबर ऑफ पोल याचे किती आहेत तर नंबर ऑफ पोल याचे आहेत 4। जी काय रोटर करंट फ्रिक्वेन्सी किती आहे या केस मध्ये तर 5 हर्ट्ज रोटर करंटची फ्रिक्वेन्सी आहे। याचा सिंक्रोनस स्पीड किती होईल तर ns इज इक्वल टू 120 इंटू 60 डिवाइडेड बाय 4 केला तर याच्या ठिकाणी जे काय त्याचं स्पीड येणार आहे ते स्पीड किती येईल तर 1800 RPM हे या ठिकाणी काय येईल याचा सिंक्रोनस स्पीड येईल काय तर सिंक्रोनस स्पीड। आता आपल्याकडे सिंक्रोनस स्पीड आलेला आहे आपल्याकडे सप्लायची फ्रिक्वेन्सी आहे आपल्याकडे रोटर करंटची फ्रिक्वेन्सी आहे आपल्याला मेकॅनिकल स्पीड ऑफ द रोटर इन RPM या ठिकाणी विचारलेला आहे। काय विचारलेलं आहे तर मेकॅनिकल स्पीड ऑफ द रोटर। आता मशीन कोणती आहे तर इंडक्शन जनरेटर आहे। या केस मध्ये काय असेल तर nr हा ग्रेटर दॅन काय असेल ns असेल। जर nr हा ग्रेटर दॅन ns असेल याचाच अर्थ जो काय nr आहे तो nr मस्ट बी ग्रेटर दॅन काय पाहिजे तर 1800 RPM पाहिजे काय तर 1800 RPM म्हणजे 1800 RPM पेक्षा nr ची व्हॅल्यू या ठिकाणी जास्त पाहिजे। हा ऑप्शन गेला आणि जो काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या दोघांची कशी पाहिजे बघा
क्लोजर टू इच अदर पाहिजे. कसे? क्लोजर टू इच अदर. कारण याच्यामध्ये जे काही रिलेटिव्ह स्पीड पाहिजे ते रिलेटिव्ह स्पीड कसं पाहिजे? कमी पाहिजे. म्हणजे या दोघांमध्ये क्लोजर व्हॅल्यू कोणती आहे? 1800च्या. तर ही आहे. म्हणजे 1950 हे या केसमध्ये काय असेल? याचं राईट आन्सर असेल. 2250 हे या केसमधलं याचा राईट आन्सर असू शकत नाही. जर 1950 हे याचं राईट आन्सर असेल तर येणारची व्हॅल्यू या ठिकाणी काय असेल बघा? 1950 असेल. काय असेल? 1950. म्हणजे फक्त आपण ऑब्झर्वेशन करून याचा आन्सर ही देऊ शकतो. याला सिम्प्लिफाय करण्याची सुद्धा या ठिकाणी गरज नाही आहे. पण जर याला आपण सिम्प्लिफाय करायला गेलो तर याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. याला आपण काय करू शकतो? सिम्प्लिफाय करू शकतो. मग सिम्प्लिफाय कशा पद्धतीने करू शकतो? या ठिकाणी FR इज इक्वल टू दिलेला आहे आणि F इज इक्वल टू दिलेला आहे. मग या केसमध्ये जी काही स्लिप यायला पाहिजे ती स्लिप कशी यायला पाहिजे? तर स्लिप मस्ट बी निगेटिव्ह यायला पाहिजे. का? कारण ही केस कुणाची आहे? तर इंडक्शन जनरेटरची केस आहे. मग इंडक्शन जनरेटरच्या केसमध्ये जी काही स्लिप आहे ती स्लिप कशी पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. जर स्लिप ही या ठिकाणी निगेटिव्ह यायला पाहिजे असेल तर दोघांमध्ये काय पाहिजे? थोडासा डिफरन्स पाहिजे, थोडासा डेव्हिएशन पाहिजे. दोघांपैकी NR ची व्हॅल्यू कशी पाहिजे? लार्ज पाहिजे ॲज कम्पेअर टू द NS. बरोबर का? सिंक्रोनस स्पीडपेक्षा त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे? लार्ज पाहिजे. म्हणजेच जे काही या ठिकाणी फॉर्म्युला असेल तो जो काही स्लिप असेल त्या स्लिप नुसार आपण काय जे काय दिलेलं आहे FR इज इक्वल टू 5 हर्ट्ज दिलेला आहे आणि F इज इक्वल टू 60 हर्ट्ज दिलेला आहे. याच्यावरून जी काही स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 5 डिवाइडेड बाय 60 इज इक्वल टू 1/12. काय करू शकतो? स्लिप इज इक्वल टू 1/12 होईल. आता स्लिप इज इक्वल टू काय असते? तर NS मायनस NR डिवायडेड बाय NS हा स्लिपचा या ठिकाणी फॉर्म्युला असतो. पण या केसमध्ये जो काही इंडक्शन जनरेटर आहे त्या इंडक्शन जनरेटरमध्ये जो काय रोटर आहे तो रोटर काय करतोय? जादा स्पीडने काय करतोय? रोटर करण्याचा प्रयत्न करतोय. जर हा या ठिकाणी जादा स्पीडने रोटर करण्याचा प्रयत्न करत असेल तर या केसमध्ये जे काही स्पीड आहे ते स्पीड कोणतं कॅल्क्युलेट करायचं आहे? तर NR चं स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. मग NR इज इक्वल टू 1 मायनस स्लिप काय यायला पाहिजे? निगेटिव्ह यायला पाहिजे. 1 मायनस ऑफ मायनस S इंटू या ठिकाणी काय होईल? NS होईल. काय होईल? तर NS होईल. मग स्लिप इज इक्वल टू आलेले आहे 1 प्लस या ठिकाणी 1/12 इंटू या ठिकाणी NS आपल्याकडे येईल. मग 1/12 चं सिम्प्लिफिकेशन करा. 12 प्लस 1 डिवायडेड बाय 12 इंटू NS ची व्हॅल्यू आहे 1800. म्हणजेच काय करता येईल? 13 डिवायडेड बाय 12 इंटू 1800 करा विच इज इक्वल टू NR येईल. मग यानुसार NR येतोय का चेक करा. NR इज इक्वल टू 13 इंटू 1800 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू किती येतो? 1950 RPM. हा या ठिकाणी काय येतोय बघा? NR येतोय. म्हणजे रोटरचं स्पीड या ठिकाणी काय होतंय? जास्त होतंय ॲज अ कम्पेअर टू द सिंक्रोनस स्पीड. आता ॲक्च्युली आपण स्लिपचं कॅल्क्युलेशन केलं कशाच्या फॉर्म्युल्यावरून? तर दिलेल्या क्वांटिटीवरून या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं. पण आपल्याला माहिती पाहिजे जे काय स्लिप यायला पाहिजे ती स्लिप या ठिकाणी काय यायला पाहिजे? निगेटिव्ह यायला पाहिजे. कारण केस कोणाची आहे? तर इंडक्शन जनरेटरची केस आहे. म्हणून या ठिकाणी मी स्लिपला काय केला? मायनस ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 1 मायनस मायनस ऑफ स्लिप इंटू NS करा. म्हणजे 1 प्लस 1/12 इंटू NS होईल. म्हणजे यानुसार आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करता यायला पाहिजे. अशाही पद्धतीचा MCQ आपल्याला या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे a 12 pole 3 phase alternator driven at a speed of 500 RPM supplies power to the 8 pole 3 phase induction motor. If the slip of the motor at full load is 3%, calculate the full load speed of the motor. अच्छा, जे काही मशीन आहे त्या मशीन मध्ये एक तर अल्टरनेटर आहे आणि दुसरी आहे या ठिकाणी 3 फेज ची इंडक्शन मशीन. काय तर 3 फेज ची इंडक्शन मशीन. मग आपल्याला 3 फेज च्या इंडक्शन मशीन कडे बघायचं आहे. 3 फेज ची इंडक्शन मशीन काय आहे? तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पोल इज इक्वल टू 8 आहेत. आणि सप्लाय फ्रिक्वेन्सी काय या ठिकाणी? तर सप्लाय फ्रिक्वेन्सी आपल्याकडे दिलेली आहे का? तर दिलेली नाही. जर दिलेली नसेल तर या ठिकाणी 50 हर्ट्ज ही काय करायचे? अज्यूम करायचे. जर सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 असेल, नंबर ऑफ पोल जर 8 असतील तर NS इज इक्वल टू या केस मध्ये किती होईल? तर 120 इंटू 50 डिवायडेड बाय 8 करा विच इज इक्वल टू किती होईल? तर 6000 डिवायडेड बाय 8 करा. 4 हा झाला 3 1500 म्हणजे 750 RPM काय होईल या ठिकाणी? NS होईल. जर NS इज इक्वल टू 750 RPM असेल
तर NR ची व्हॅल्यू याच्यापेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे, कारण केस कोणाची आहे, मोटारची आहे. म्हणजे 750 RPM पेक्षा व्हॅल्यू कमी आहे का, तर आहे, पण व्हॅल्यू कशी पाहिजे, त्याच्या जवळ पाहिजे. जवळची व्हॅल्यू ही आहे का, तर ही नाही. ही आहे का, तर ही नाही. ही या ठिकाणी नाही. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. फॉर्म्युला आहे ना, NR इज इक्वल टू 1 मायनस स्लिप किती आहे, 0.03 आहे, इंटू या ठिकाणी 750 करा. ऑप्शन तोच यायला पाहिजे, 727.5 RPM. म्हणजे आपण याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आता फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिली नव्हती म्हणून आपण 50 हर्ट्झ या ठिकाणी अज्युम केली, पण जो काय मशीन आहे ती अल्टरनेटर जो काय आहे, हा जो काय याचं स्पीड आहे ते स्पीड किती आहे, याचं 500 RPM याचं स्पीड आहे. आता अल्टरनेटर हा 500 RPM ना रोटेट करतोय, म्हणजे हेच याचं काय असतं, तर सिंक्रोनस स्पीड असतं. म्हणजे 500 RPM इज इक्वल टू 120 इंटू F डिवायडेड बाय काय करा, 12 करा. हा 12 ना याला भाग जाईल 10 ना, म्हणजे F या ठिकाणी किती येईल बघा, 500 डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू किती येईल बघा, 50 हर्ट्ज या ठिकाणी काय येतोय, सप्लाय फ्रिक्वेन्सी येतोय. म्हणजे या ठिकाणी सप्लाय फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेशन आपण इथूनही करू शकतो, किंवा जर आपल्याला डेटामध्ये कुठंच सापडत नसेल तर स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आपण 50 हर्ट्ज घेतली तरी चालत असते. नेक्स्ट आहे, in a 3-phase 4-pole 50 hertz motor running at 145 RPM, the frequency of the rotor current is, म्हणजे FR is equal to S times of F दिले विचारलेला आहे. आता S या ठिकाणी किती असेल, तर S is equal to असेल या ठिकाणी NS किती येईल या केस मध्ये, तर 1500 मायनस 1450 डिवायडेड बाय 1500 इंटू या ठिकाणी काय करा, 100 करा, विच इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 1500 इंटू 100 करा. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, राहिले काय 50 डिवायडेड बाय 15 विच इज इक्वल टू किती येईल, तर 10 डिवायडेड बाय 3 येईल. म्हणजे स्लिप किती येईल, तर 0.033 या ठिकाणी काय येईल, स्लिप येईल. आता जर स्लिप एवढी आली तर जी काय फ्रिक्वेन्सी किती होईल, 0.033 इंटू 50 हर्ट्ज ही फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही याचं करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर काय असेल बघा, 0.33 इंटू 50 करा, विच इज इक्वल टू 1.66 हर्ट्ज. म्हणजे हे काय तर रोटार करंटची फ्रिक्वेन्सी येईल. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, अ 3-phase 20 HP 208 volt 60 hertz 6-pole star connected induction motor delivers 15 kilowatt at 5% of slip. Calculate the frequency of the rotor current. FR is equal to S times of F. आता जो काय हा डेटा दिलेला आहे तो डेटा अननेसेसरी डेटा, हा एक दिलेला आहे, हा दिलेला आहे, याची आपल्याला या ठिकाणी काही गरज नाही आहे. या पोलची या ठिकाणी आपल्याला काही गरज नाही आहे. फक्त गरज कोणाची आहे, तर स्लिप दिलेली आहे किती, तर 0.05 ही या ठिकाणची स्लिप दिलेली आहे. इंटू स्टेटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 60 हर्ट्ज. यानुसार जी काय स्लिप असेल ती स्लिप येईल 3 हर्ट्ज. ऑप्शन नंबर 4th वन इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. म्हणजे डेटा हा कसा दिलेला आहे, तर अननेसेसरी दिलेला आहे, त्याची या ठिकाणी काही सुद्धा गरज नाही. नेक्स्ट, the speed of the squirrel cage induction motor is changed by the changing number of stator poles, varies as the stator line current incorporate the resistance of the rotor circuit changed by the changing rotor pole. तर जे काही स्पीड आहे मशीनचं कुणाच्या, तर स्क्वेरल केज मशीनचं, ते आपण चेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ द स्टेटर पोल. स्टेटर पोल चेंज करून आपण त्या मशीनचं स्पीड चेंज करू शकतो, बिकॉज NS इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P. जर नंबर ऑफ पोल चेंज केलं तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. जर फील्ड या ठिकाणी चेंज असेल तर जो काय रोटर आहे तो रोटरचा स्पीड सुद्धा या ठिकाणी काय होईल, कमी होईल. म्हणजे ऑप्शन या ठिकाणी फर्स्टचा काय असेल, करेक्ट असेल. आता रोटर पोल चेंज करून आपण का करू शकत नाही, कारण जे काही स्टेटर मधून रोटर मध्ये येणारे पोल आहेत ते पोल कसे आहेत, तर या केसमध्ये ऑटोमॅटिकली इंड्युस्ड पोल आहेत. म्हणून आपण फक्त आणि फक्त स्टेटरचे पोल चेंज करायचे, रोटरचे पोल हे ऑटोमॅटिक या ठिकाणी काय होतील, चेंज होतील. म्हणजे याचा ऑप्शन काय असेल, तर ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द राइट आन्सर असेल. इन एन इंडक्शन मोटर अंडर झिरो लोड कंडिशन द स्पिन बिटवीन द रोटर अँड द स्टेटर मॅग्नेटिक फील्ड इज अप्रॉक्सिमेटली. म्हणजे या केसमध्ये काय विचारलं बघा, झिरो लोडची कंडिशन आहे. मग झिरो लोडची कंडिशन म्हणजेच या ठिकाणी काय आहे, तर नो लोडची कंडिशन आहे. जर नो लोडची कंडिशन असेल तर या केसमध्ये जो काही रोटर असेल तो रोटर या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली सिंक्रोनस स्पीडच्या जवळ रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सिंक्रोनस स्पीड जर या ठिकाणी 1500 RPM असेल
तर जो काय रोटर असेल तो रोटर या ठिकाणी 1490 म्हणा किंवा 1495 म्हणा एवढ्या आरपीएम रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. कोण? तर रोटर. मग या केसमध्ये त्यांच्यामध्ये स्पिन किती असेल, त्यांच्यामध्ये डिफरन्स किती असेल, त्यांच्यामध्ये स्लिप किती असेल असं विचारलेलं आहे. मग स्लिप इज इक्वल टू काय असते, तर ns मायनस ऑफ nr डिवायडेड बाय ns. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. 1500 आरपीएम स्टेटरचे मॅग्नेटिक फील्डचं स्पीड आहे, -1490 हे रोटरचं स्पीड आहे कारण ते जवळ आहे खूपच, डिवायडेड बाय 1500 करा, इंटू याला 100 ने करा. जर याचं आपण सोल्युशन काढलं तर किती येईल बघा, 1500 मायनस 1490 डिवायडेड बाय 1500 करा, विच इज इक्वल टू किती येईल, तर विच इज इक्वल टू 0. किंवा 6.66 इंटू 10 टू द पॉवर -3 येईल. जर याला आपण मल्टिप्लाय केलं 100 ने, तर 100 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल याच्यामध्ये, तर याचा आन्सर येईल विच इज इक्वल टू 0.66%. किती येईल, तर 0.66%. म्हणजे नो लोडच्या केसमध्ये जे काही या ठिकाणी स्लिप येते ती स्लिप किती येते, 0.66%. म्हणजे ही कुणाच्या जवळ आहे, तर ही आहे अप्रॉक्सिमेट इक्वल टू 1% जवळ. का? कारण या ठिकाणी 10% जवळ आहे का, ती नाही. 5% जवळ आहे का, नाही. 3% जवळ आहे का, नाही. तर ही स्लिप कुणाच्या जवळ आलेली आहे, तर 1% जवळ आलेली आहे. म्हणजे नो लोडच्या केसमध्ये जे काही स्लिप असेल ती स्लिप या ठिकाणी अप्रॉक्सिमेट किती असेल, 1% असेल. म्हणजेच 0.01 पर इंट मध्ये असेल. म्हणजे त्याच्यामध्ये स्लिप कसा असेल बघा, कमी असेल. दोघांमध्ये डिफरन्स कसा असेल, कमी असेल. अशा पद्धतीचा हा या ठिकाणीचा एमसीक्यू होता. नेक्स्ट, if the full load speed of 3-phase 50 Hz 6-pole induction motor is 950 rpm, what is its half load speed nearly equal to the. आता फुल लोडचं स्पीड या ठिकाणी एवढं दिलेलं आहे, हाफ लोडचं स्पीड या ठिकाणी किती असेल, अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आता फुल लोडला एवढं असेल तर हाफ लोडच्या केसमध्ये जे काही स्पीड असायला पाहिजे ते स्पीड या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, याच्यापेक्षा नक्कीच वाढायला पाहिजे. कारण जो काही मशीनमध्ये लोड आहे तो लोड वाढवल्या कारणामुळे जो काही येणार आहे तो येणार या ठिकाणी काय होतो, डिक्रीज होतो. जर मशीनमध्ये जर या ठिकाणी लोड आपण कमी केला तर जो काही येणार असतो तो येणार या ठिकाणी वाढतो. आपण आताच पहिली केस कोणाची, तर नो लोडची केस पाहिली. नो लोडच्या केसमध्ये जो काही येणार आहे तो येणार या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू और क्लोजर टू काय असतो, एनएस असतो, त्याच्या जवळ असतो. 1490 आणि 1500 आरपीएम आपण जस्टच पाहिलं. आता या केसमध्ये मशीनचं फुल लोडचं स्पीड या ठिकाणी 950 आरपीएम आहे. व्हॉट इज इट्स हाफ लोड स्पीड, म्हणजे स्पीड या ठिकाणी काय केलेलं आहे, लोड या ठिकाणी काय केलेला आहे, कमी केलेला आहे. जर लोड हा या ठिकाणी कमी केला असेल तर जो काही येणार आहे तो येणार मस्ट बी ग्रेटर दॅन 950 आरपीएम पाहिजे. म्हणजे या स्पीडपेक्षा तो नक्कीच कसा पाहिजे, जास्त पाहिजे. जर तो या स्पीडपेक्षा जास्त पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शन कोणता आहे का, याच्यामध्ये 950 पेक्षा जास्तचा तर आहे कोणता, 975 आरपीएम आहे. हेही आहेत पण हे ऑप्शन या ठिकाणी राईट होऊ शकत नाही, कारण मशीनचं सिंक्रोनस स्पीड या केसमध्ये किती होईल, 6 पोल साठी या ठिकाणी 1000 आरपीएम हे याचं सिंक्रोनस स्पीड होईल. मग या स्पीडपेक्षा तर येणं काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. मग कमी कोणता ऑप्शन असेल, तर या केसमध्ये 975 हा या ठिकाणचा काय असेल बघा, राईट आन्सर असेल. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये करेक्ट असेल. हा नसेल, हा नसेल आणि हा नसेल. आता येणार या ठिकाणी कमी होतोय म्हणजे या केसमध्ये स्लिप या ठिकाणी वाढते, आणि येणार या ठिकाणी वाढतोय म्हणजे स्लिप या ठिकाणी काय होते, कमी होते. हाही कन्क्लुजन या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं जे काही इंडक्शन मशीनवरती स्लिपवरती जे काही एमसीक्यू विचारलं असतं त्या एमसीक्यू बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.